कवितेला सुरुवात करण्या अगोदर एक सूचना देऊ इच्छितो की कवितेमधील हे पात्र काल्पनिक असून त्याचा वास्तविकतेशी काही संबंध नाही, कारण की त्याची खूप गरज आहे, ते तुम्हाला पुढे समजेल. म्हणून कवितेला सुरुवात करतो. कवितेचं शीर्षक आहे स्पर्श. एखाद्याचा स्पर्श एखाद्याला काय देऊन जाऊ शकतो हे कवितेतून मी मांडलंय. सो कवितेला सुरुवात करतो. रोज सकाळी तुझ्या स्पर्शाची जाणीव होते. रोज सकाळी तुझ्या स्पर्शाची जाणीव होते. तुझ्या येण्याने माझे आयुष्य इंद्रधनुष झाले होते. रोज सकाळी तुझ्या स्पर्शाची जाणीव होते. तुझ्या येण्याने माझे आयुष्य इंद्रधनुष झाले होते. पावसातील हा गारवा हवा हवासा वाटू लागतो. पावसातील हा गारवा हवा हवासा वाटू लागतो. तुझ्या त्या घट्ट मिठीचा स्पर्श अजूनही आठवावा लागतो. प्रवास करत असताना वाऱ्याची झुळूक म्हणून येतेस. प्रवास करत असताना वाऱ्याची झुळूक म्हणून येतेस. अलगद माझ्या चेहऱ्याला स्पर्श करून जातेस. स्पर्श तुझा होताच माझे हृदयाचे ठोके वाढू लागतात. स्पर्श तुझा होताच माझे हृदयाचे ठोके वाढू लागतात. अंतःकरणात माझ्या तुझेच सप्तसूर गाऊ लागतात. स्पर्श तुझा होताच माझे हृदयाचे ठोके वाढू लागतात. अंतःकरणात माझ्या तुझेच सप्तसूर गाऊ लागतात. स्पर्श स्पर्शाला स्पर्शाला स्पर्श स्पर्शाला स्पर्श न झाला तरी देखील आपल्याला हा भास झाला. स्पर्श स्पर्शाला स्पर्श न झाला तरी देखील आपल्याला हा भास झाला. पहिला स्पर्श तू करावा का? पहिला स्पर्श तू करावा का मी, यातच आपण गुरफडलो. की पहिला स्पर्श तू करावा का मी, यातच आपण गुरफडलो होतो. मनाच्या खोलवर कोपऱ्यात एकमेकांसाठी रुजलो. स्पर्श तुझा भासतो आता मला वेळोवेळी. स्पर्श तुझा भासतो आता मला वेळोवेळी. जसा सुगंधी मोगरा दरवळतो दरवेळी. पुढे काय असं आहे की स्पर्श तुझ्या हाताचा माझ्या हाताला व्हावा. स्पर्श तुझ्या हाताचा माझ्या हाताला व्हावा आणि आपल्यातील गोडवा तसाच कायम राहावा. ही स्पर्श तुझ्या हाताचा माझ्या हाताला व्हावा आणि आपल्यातील गोडवा तसाच कायम राहावा. बघ तुझ्या स्पर्शाने, कवितेच्या शेवटाकडे येतो की बघ बघ तुझ्या स्पर्शाने आज काय केले आहे. बघ तुझ्या स्पर्शाने आज काय केले आहे. माझ्या आतील कवीला जगासमोर आणले. माझ्या आतील कवीला जगासमोर आणले. धन्यवाद.